सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये कोणाकडूनही कर्ज घेऊ नका, अन्यथा तुम्ही आज संकटामध्ये सापडाल. कारण आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता थोडी कमी आहे. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांब जावं लागू शकतं, परंतु काळजी करू नका, भविष्यामध्ये याच गोष्टीचा तुम्हाला सर्वात जास्त फायदा होणार आहे. तुम्हाला जुन्या मित्रांकडनं चांगले सहकार्य मिळेल. आज तुम्ही मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवाल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जास्त धावपळ होण्याची शक्यता आहे तुमची, त्यामुळे तुम्ही थोडी काळजी घ्या. त्यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची देखील भीती आहे. तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल तर मोकळ्या मनानं करा, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये फायदाच होईल. तुमची आर्थिक स्थिती आज चांगली राहील. शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज शारीरिक वेदना तुमच्या वाढू शकतात. तुम्हाला फालतू खर्च टाळावा लागेल, अन्यथा तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होईल. मुलांशी संबंधित चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. सामाजिक कार्यामध्ये तुमच्या अडथळे येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि तुमची जी काही इमेज आहे ती जपण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करून तुळशीखाली दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांचा आत्मविश्वास दृढ होईल. त्यांना काम करण्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊ द्या. आईकडून प्रेम आणि सहकार्य मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही ऐशोआरामावरती पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुमचे शत्रू तुमच्यावरती जळायला सुरुवात होईल. आज तुम्हाला तुमच्या वडिलांची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचं उत्कृष्ट फळ तुम्हाला मिळेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागेल, ज्यामुळे तुमचा मार्ग चुकू शकतो. पालकांच्या सहकार्यानं आणि आशीर्वादानं आज तुम्हाला आराम मिळेल. डोळ्यांशी संबंधित काही समस्यांमध्ये तुमच्या सुधारणा होईल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक मदत होईल. तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो, त्यामुळे थोडी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज काम पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. आळस सोडून व्यवसाय आणि घरातील कामं पूर्ण करण्यावरती तुम्ही लक्ष द्या. पालकांकडनं तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या जोडीदाराकडनं शारीरिक समस्या उद्भवू शकतात. अनावश्यक खर्च होण्याची देखील शक्यता आहे. लोकांच्या हिताचा तुम्हाला मनापासून विचार करावा लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळाला पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी अधिकार आणि संपत्ती वाढवणारा आजचा दिवस आहे. इतरांच्या कल्याणाचा विचार करून त्यांची मनापासून तुम्ही सेवा कराल. तुमची नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक तुम्ही कराल. भविष्यामध्ये चांगला नफा यातनं तुम्हाला मिळेल. कौटुंबिक मालमत्तेची विभागणी होईल. बोलण्यामध्ये तुम्ही गोडवा ठेवाल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरे रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये रागाची भावना राहील. व्यवसाय विस्तार करण्याचे तुमचे प्रयत्न आज फलदायी ठरताना दिसत आहेत. आज व्यवसायाबद्दल कुठलाही निर्णय जर तुम्ही घेतला तर त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला फारच चांगला फायदा होईल.
कायदेशीर वादामध्ये आज तुम्हाला यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायाच्या कोणत्याही वादामध्ये तुम्ही पडू नका. शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी आज संध्याकाळी तुम्हाला मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस परोपकारी कामामध्ये जाईल. धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये तुम्हाला रस वाढेल. धार्मिक कार्यामध्ये तुमचा पैसा खर्च होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचं पोट खराब होण्याची शक्यता आहे. खाण्याच्या सवयींवरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अनावश्यक खर्चांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला इच्छेविरुद्ध तुमच्या वागावं लागेल, परंतु हे भविष्यासाठी चांगलं आहे. भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. भविष्यासाठी आज केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये फायदेशीर ठरेल. तुमचा व्यवसायामध्ये रस वाढेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. मुलांसोबत तुम्ही फिरायला जाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कार्यसिद्धीचा आहे हे विसरू नका. बुद्धिमत्तेनं तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल आणि तुम्हाला तुमच्या गरजा लक्षात ठेवाव्या लागतील. अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात सहन करावं लागेल. कुटुंबातील सदस्यांकडनं विश्वासघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडं सावध राहा. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांच्या विवाहाबद्दल तुम्ही चिंतेमध्ये असाल. सासरच्या व्यक्तींसोबत तुमचे पैशांचे व्यवहार करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. जर तुम्ही पैसे सासरच्या लोकांना दिले तर ते पुन्हा मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे देऊ नका. भावाभावांमध्ये मतभेद होतील. वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येतील. मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यासाठी तुमचा प्रवास होईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं, जेणेकरून आयुष्य जगण्यामध्ये त्या व्यक्तीला रस राहील. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आम्ही त्यावरती देखील तुमच्यासाठी सोल्युशन घेऊन येऊ. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.